स्वयंपाकाची गाथा तुमच्यासाठी खास आमच्यासोबत करा स्वादाचा अभ्यास। नमस्कार मंडळी, कसे आहात? काहीतरी स्पेशल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत काहीतरी स्पेशल व्हेज पुलाव। त्यासाठी लागणारी सामग्री इथे आपण बासमती तांदूळ घेतलेले आहेत, कांदा लांब कापून घेतलेला आहे, हळद, मीठ, अद्रक लसूण पेस्ट, पुलाव मसाला, छोटी वेलची, लवंग, काली मिरी आणि तेजपत्ता। तर इथे आपण सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहेत, बीट किसून घेतलेले आहे, शिमला मिरची, गाजर, फरसबी, मटर आणि फ्लावर आणि एक लिंबू। सर्वात पहिले आता आपण हे बासमती तांदूळ शिजवून घेऊया। गरम करायला ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये आपण तेल, थोडंसं तेल टाकायचंय, चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू टाकून घ्यायचंय, कारण की ते तांदूळ आपले चिकटण नाही झाले पाहिजे। इथे आपण एक टोप घेतलेला आहे। आता आपण पुलावचा सर्व मसाला आपण तयार करून घ्यायचा आहे। तेल टाकूया सर्वप्रथम, सर्वात प्रथम आपलं जिरं टाकायचंय, तेजपत्ता, काली मिरी, लवंग, छोटी वेलची, कांदा, सर्व आपण भाजून घेऊयात। थोडंसं मीठ, कांदा आपला झालेला आहे। आता आपण अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे, छान असं हलवून धुतलेल्या सर्व भाज्या आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या। पाच ते 10 मिनिटे ह्याला आता आपण शिजवून घेऊया। आता आपल्या भाज्या शिजून झालेल्या आहेत, चांगलं तेल पण सुटलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हळदी पावडर, पुलाव मसाला, धनिया पावडर, काली मिरी पावडर हे छान असे एकत्र करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कलर येण्यासाठी किसलेला बीट वापरायचा आहे, आणि तुम्हाला कलर टाकायची गरज नाही, छान असा कलर येणार आहे आता ह्याला। तुम्ही बघू शकता आपण ह्याच्यामध्ये लिंबू वापरल्यामुळे आपल्या तांदळाला एकदम सुटसुटीतपणा आलेला आहे। तांदूळ 90% शिजलेले आहेत। आता आपण घालून घेऊयात। आता आपले तांदूळ घालून झालेले आहेत। आता आपल्या भाज्या झालेल्या आहेत, आपण आता तांदूळ ऍड करूया त्याच्यामध्ये।
अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपला पुलाव चांगला मिक्स झालेला आहे. आता आपण थोडी काळी मिरी टाकून घेऊयात. त्याच्यामुळे एक चांगला फ्लेवर येतो. कोथिंबीर टाकून सर्व करून घेऊयात. तयार झालेला आहे. तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काहीतरी स्पेशल खाऊ आणि आरोग्याने आनंदी राहू. धन्यवाद.